नागपूर स्वतःचं घर जे सांभाळू शकत नाही, हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून या प्रकारची स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतायत. पक्षातील लोक त्यांना स्वीकारत नसल्यामुळे पॅराशूट नेता म्हणून ते महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. लादले गेलेले नेते असल्याने स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करून लाईमलाईटमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे आमदार परिणय फुके म्हणाले. जनगणनेचा म्हणजे जातीय जनगणनेचा निर्णय घेतलेला या दोन्ही स्थितीला कशा दृष्टीने पाहतो? बघा, आता जातीनीय जनगणना झाली म्हणजे घोषणा झालेली आहे आणि ते लवकरात लवकर होणार सुद्धा. त्यानंतर जरांगे पाटलासारख्या नेत्यांना माहीत पडून जाणार की कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे आणि निश्चितच ज्या प्रमाणात ज्या ज्या जाती आहेत त्या जातीला त्या आरक्षण असणार किंवा इतर सोयीसुविधा असणार, योजना असतील ते लागू होणारच आहे. आणि मला असं वाटतं की जरांगेने आता कुठे घाई करू नये, जरांगेने आता शांत राहावं आणि जातीनीय जनगणना झाल्यावर खरंच मराठा समाज 32% आहे का हे त्यांना माहीत होणार आणि त्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे किंवा कसं त्यांच्यासाठी योजना आणल्या पाहिजे हे निश्चित होणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीन आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली. बघा, असं आहे, स्वतःचं घर जे सांभाळू शकत नाही त्यांना काय शब्द वापरला पाहिजे आता मी काही या प्रकारचा शब्द वापरू शकणार नाही. पण हर्षवर्धन सपकाळ ज्यावेळेसपासून प्रदेशाध्यक्ष झाले ते सातत्याने या प्रकारचा काहीतरी स्टंटबाजी करण्याचा ते प्रयत्न करतात आहे. त्यांना कुठेही त्यांच्या पक्षामध्ये कोणत्याही दुसऱ्या नेत्याचं एक्सेप्टन्स त्यांना मिळालेलं नाही आहे. एक नेता म्हणून ते पॅराशूट नेता म्हणून महाराष्ट्रात त्या प्रदेशाध्यक्षाच्या पदावर जाऊन बसलेले आहे. वरून लादले गेलेले नेते आहेत आणि आता स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार करण्याकरता या प्रकारचं ते नेहमी स्टेटमेंट ते करत असतात आणि कुठेतरी लाईमलाईटमध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत असतात.